पुढची बातमी पुण्यातून पुणे पोलिसांकडून नमाज पठणाची चौकशी करण्यात येते। अज्ञात महिलांच्या खोडसाळपणाविरोधात आता गुन्हा दाखल झालाय। काल शनिवार वाड्यामध्ये अज्ञात व्यक्तींनी तिथे जाऊन नमाज पढलेला होता। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या। खासदार मेधा कुलकर्णींनी सुद्धा याबद्दल निषेध नोंदवला होता, आंदोलन सुद्धा केलं होतं। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी त्या ठिकाणी जाऊन गोमूत्र शिंपडून तिथली शुद्धता केलेली। त्यामुळे पुणे पोलिसांकडून नमाज पठणाची चौकशी सध्या करण्यात येते। पुणे पोलिसांकडून नमाज पठणाच्या पार्श्वभूमीवरती सध्या तिथे चौकशी करण्यात येते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत आहे। रोहन, काल हा सगळा प्रकार घडला, त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या, त्यानंतर आता पोलिसांकडून कशा पद्धतीची चौकशी सुरू आहे आणि अजून किती जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय? सिद्धेश, खरे तर शनिवार वाडा ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची वास्तू आहे आणि या वास्तूमध्ये अशा पद्धतीने धार्मिक पद्धतीने प्रार्थना जी आहे ती केल्याप्रकरणी रविवारी रात्री तक्रार पुरातत्व विभागाकडून देण्यात आलेली होती आणि त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो अज्ञात महिलांच्या विरोधामध्ये दाखल केलेला पाहायला मिळतोय। हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित करण्यात आलेला होता, मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल देखील हा व्हिडिओ झालेला होता। मेधा कुलकर्णी यांनी देखील स्वतः एक्स वरती पोस्ट करत अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो प्रसारित केलेला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाद जो आहे तो काल शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये निर्माण झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं होतं। पुणे पोलिसांकडे पुरातत्व विभागाने काल रात्री उशिरा तक्रार जी आहे ती याबाबतची दिलेली होती आणि त्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। दोन अज्ञात महिला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत आणि या व्हिडिओमध्ये धार्मिक प्रार्थना त्या करत असल्याचं देखील समोर येत आहे। नमाज पठण त्या करत होत्या आणि शनिवार वाड्यामध्ये अशा पद्धतीने धार्मिक पठण करणं किंवा नमाज पठण करणं याबाबत पुरातत्व विभागाने गंभीर्याने दखल घेतलेली आहे आणि त्यांनी स्वतः तक्रार देत विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला पाहायला मिळतो। या महिलांना शोधण्याचं कामकाज जे आहे ते पुणे पोलिसांकडून आता केलं जाईल। या महिलांना नावं जरी अद्याप माहिती नसली तरी अज्ञात महिलांच्या विरोधामध्ये हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। काल हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झालेल्या होत्या। पतित पावन संघटना असेल किंवा स्वतः मेधा कुलकर्णी त्या ठिकाणी पोहोचून आंदोलन त्यांनी केलं, शिववंदना त्या ठिकाणी केली। ती जागा जी आहे ती पवित्र करण्यासाठी त्या ठिकाणी गोमूत्र त्यांच्याकडून शिंपडण्यात आलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ जो आहे तो त्या परिसरामध्ये निर्माण झाल्याचा चित्र खरं रोहन, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे प्रकरण आता नेमकं कुठल्या दिशेने जातं, काय वळण घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।